तिने एक्सप्रेस केलं आणि मी युनिवर्सला थ्रो केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला ऑपॉर्च्युनिटी आली. सो आय थिंक इट वॉज गॉड्स प्लॅन. आणि आईला हा सर्वात मोठा गिफ्ट मी कारण की मी थांबलो होतो, पण माझ्याकडे कोणी असा सब्जेक्ट घेऊन कोणी आलं नव्हतं बहुतेक आत्तापर्यंत. त्यामुळे पुढे गेल्यावर मग बाकीच्या गोष्टी सुटल्या. सो कधी कधी त्याचा पछतावा पण होतो की यार करायला होतं काहीतरी वेगळं. पण हाऊसमध्ये गेलं तुम्हाला दिसेल की आम्हीचे आर्टिफॅक्ट्स वगैरे तुम्ही ठेवलेले असतात, ते ब्रासोनी साफ करायचे दर संडे बसून. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एक नवा कोरा आणि क्यूटचा आणि हँडसम चेहरा मराठीमध्ये येतो आहे, म्हणजे राकेश. पहिले तर खूप खूप स्वागत आहे. आणि ह्या चेहऱ्याने एवढा दिवस का लावला मराठीमध्ये येण्यासाठी? आय थिंक नशिबाची गोष्ट आहे. आय थिंक देर आहे दुरुस्त आहे म्हणतो आपण ते. आय थिंक दॅट्स द ओनली थिंग. कारण की मी थांबलो होतो, पण माझ्याकडे कोणी असा सब्जेक्ट घेऊन कोणी आलं नव्हतं बहुतेक आत्तापर्यंत. त्यामुळे मी रेडी होतो. एक मिनटं, सगळे मराठी चॅनलवर रेडी होते पण तुझा वेळ नव्हता कारण की तू हिंदीमध्ये एवढा बिझी होतास की. हे कन्सेप्टच चुकीची आहे माहिती आहे का. आय डोंट नो वाय पीपल थिंक की माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून. पण चांगल्या गोष्टीला वॉट एव्हर गुड कम्स टू मी, आय एम ऑलवेज हॅपी टू टेक इट अप. तर त्यामुळे मी थांबलो होतो ॲक्च्युली, ऑनेस्टली स्पीकिंग. पण ते वेळ असते की प्रत्येक वेळेला हे घडतं, कुठली तरी चांगली गोष्ट घडायला तो पर्टिक्युलर टाईम लागतो. तो फायनली तो टाईम आला. चक्क पांढरे केस घेऊन तू आलायस मराठीमध्ये. तो हँडसम क्यूट ज्याला आम्ही एवढा हिंदीमध्ये पाहिलेलं आहे, सिनेमांमध्ये मराठी पाहिलेलं आहे, आणि आता चक्क म्हातारा आवडते. ॲक्च्युली मला ग्रे लुक मला खूप प्रचंड आवडतोय. हा कधी केला नव्हता मी, त्यामुळे नवीन काहीतरी करताना मजा येते. याचं स्वतःकडे बघायला असं वेगळं दिसतं की यार अनयुज्युअल काहीतरी करतो, काहीतरी आहे दिसायला. सो इट्स अ न्यू शेड. एक जेव्हा ॲक्टरच्या आयुष्यात येतो तेव्हा ते करायला इट्स फन टू डू. परत ग्रे शेड आहे म्हणतोयस, पण म्हणजे ग्रे लुक आहे, भूमिका ग्रे नाही ना, ग्रे शेडची वगैरे असं. मला बघायला गेलं तर शो प्लीज राकेश, आम्हाला तुला क्यूटचा छानसा तसाच बघायला पण आहे माझा. डोंट वरी, सगळं आहे, ऑल शेड्स आर इन द शो. हिटलर का बोलताय तुला? चक्क हिटलर म्हणून तू यावंस मराठीमध्ये? आय नो, ब्लेम इट ऑन द चॅनल ॲक्च्युली. चॉकलेट बॉय म्हणून रोमॅन्टिक असा शाहरुख खानवाला फील देणारा मराठीमध्ये येणार असं वाटलं आम्हाला की चला छोट्याबद्दल काहीतरी शाहरुख खानचा फील वगैरे असं छानसं रोमॅन्टिक स्टोरी असेल. पण हिटलर हा शब्द का वापरतोय तू? शाहरुख खान पण बदलला आहे, तो रोल पण वेगवेगळे करतोय म्हणजे बघा. सो आय थिंक हिटलर इज एक शिस्तबाज आहे तो. आणि हे तो घोड्यांना ब्लिंकर्स लावतो तसं एकाच मार्गी जाणारा तो कॅरेक्टर आहे. शेड्स आहेत खूप. ते तुम्ही जसं जसं तुम्ही बघाल सिरियल पुढे तुम्हाला कळेल की का तो असा आहे आणि कशामुळे झाला आहे तो. आणि त्याच्या आयुष्यात येऊन जेव्हा नवरी त्याच्या आयुष्यात येईल तेव्हा काय त्याच्या आयुष्यात घडामोडी होतील. तर ते एक भिन्न शेड्स घेऊन आला आहे हा कॅरेक्टर. आणि त्या टीमने खूप चांगल्या रीतीने तो आखला आहे तो कॅरेक्टर. तो आवडेल लोकांना बघायला. एक वेगळाच एक डायमेन्शन आहे त्याच्यात. राकेश किती शिस्तबद्ध आहे? मी आहे थोडा बहुत, कारण की बाबा आर्मीमध्ये होते, तर त्यामुळे थोडा रूल बुक लाईफ मी लहानपणापासून थोडं पाहिलेलं आहे. सो इट्स नॉट दॅट डिफिकल्ट की अभिराम जे कॅरेक्टर आहे तर ते मी पाहिले, मी रिअल लाईफमध्ये मी माझ्या वडिलांना पाहिलं आहे तसं. तर त्यामुळे इट्स इझी टू अंडरस्टँड दॅट. वडील आर्मीमध्ये होते, सो तुझ्या घरच्यांनी कधी की ॲक्टिंगमध्ये का की तूही आर्मी किंवा या सगळ्या एअरफोर्समध्ये असं काहीतरी जॉईन करावं अशी घरच्यांची इच्छा नव्हती? ॲक्च्युली प्लॅन तोच होता, पण घडलं काहीतरी वेगळं. तेच नशिबात जे लिहिलेलं असतं तेच तुम्हाला मिळतं बेसिकली. सो वयाच्या खूप आधी, म्हणजे वेन आय वॉज व्हेरी यंग, एक थोड्या वयात एक ऑपॉर्च्युनिटी अशी मिळाली की ग्रॅसेल मिस्टर इंडियामध्ये मी ढकललं गेलो. एका फ्रेंडनी माझं हे एंट्री पाठवली होती. मी सिलेक्ट झालो. पुण्यातला पहिला मुलगा होता जो सिलेक्ट झाला नॅशनल लेवलवर, तो जिंकलो. मग मिस्टर वर्ल्डला गेलो. तो इट्स लाईक ती प्रोसेस ती कंटिन्यूस झाली. आणि एकदा तुमचं एक मार्ग तो एक उघडतो, गेट उघडतं, तेव्हा तुम्ही त्याच गेटनी पुढे जाता थोडे वेळ. मग त्या पुढे गेल्यावर मग बाकीच्या गोष्टी सुटल्या. सो कधी कधी त्याचा पछतावा पण होतो की यार करायला होतं काहीतरी वेगळं. पण आता हा दिला आहे देवानी मार्ग, तो आय थिंक त्याला पूर्णपणे निभावणं आणि शिद्दतीने निभावणं ते खूप गरजेचं आहे. जसं तू म्हणाला की वडील आर्मीमध्ये होते, त्यामुळे वडिलांबरोबर तुझा वेळ केवढा तू घालवलास, कारण की
वेळ खूप कमी मिळाला असणार आहे तुझ्या आणि वडिलांबरोबर टाईम स्पेंड करायला. सो ते एक होतं तुझं कुठेतरी की अरे यार वेळ खूप कमी मिळतो, त्यामुळे मी माझ्या आयुष्यात ही फील्ड चूज करणार नाही. हो, वेळ कमी असायचा बिकॉज बाबांचे जॉब वगैरे तसं असायचं, त्यामुळे आईबरोबर खूप कनेक्शन झालं. आणि ही मालिका आईसाठीच मुद्दामून करतो आहे मी. आईचा 75th बर्थडे, 75वा बर्थडे आता, तर तिची खूप इच्छा होती की मी एक मालिका करावी मराठीमध्ये. आणि तिने एक्सप्रेस केलं आणि मी युनिवर्सला थ्रो केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मध्ये ऑपॉर्च्युनिटी आली. सो आय थिंक इट वॉज गॉड्स प्लॅन. आणि आईला हा सर्वात मोठा गिफ्ट मी कुठलाही मुलगा एका पेरेंटला एक बकेट लिस्ट टिक केली आहे मी. सो एक चेहऱ्यावर तिची खुशी स्माईल बघताना मला खूप आनंद होतो, एक जाज्वल्य अभिमान होतो की एक मराठी मुलगा एक मराठी शो करतोय. सो इट्स गुड. मला सांग, जेव्हा तुला हे कळलं की असाचा सिनेमा आला आहे किंवा अशी मालिका आली आहे छानशी, तर काय रिॲक्शन होते आणि पटकन होकार दिला? किती वेळ घेतला ह्या सगळ्या गोष्टी? मी ॲक्च्युली वेळ नाही घेतला. इट वॉज चटमंगनी पडब्या टाईप म्हणतो ना आपण. लोक टीम खूप चांगली. मला आय बिलीव्ह इन द टीम वर्क, यू नो, की ॲज अन ॲक्टर मी एकटाच आहे असं नाही आहे की रोल घडवतोय. इट्स द टीम दॅट ॲक्च्युली स्ट्रक्चर्स द कॅरेक्टर. एक बेसिकली तुम्हाला ओव्हरऑल एफर्ट त्यांनी जो ड्रीम केला आहे त्या कॅरेक्टरला घेऊन, त्याचे शेड्स वगैरे, ॲज अन ॲक्टर आय एम जस्ट एक्झिक्युटिंग इट. पण मेजर आय बिलीव्ह त्या टीमचं ऐकणं, एक कोलॅबरेट करणं अख्खं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो एंटायर टीम एफर्ट असून हे पुढे घेऊन जाणं त्या पद्धतीने, ते मला हवं होतं आणि ते मला मिळालं याच्यातनं. दॅट्स व्हॉट आय एम फिलिंग गुड अबाउट ना. सांग, घरात कोण सगळ्यात जास्त ओरडा तू कोणाचा खायचा, आईचा की बाबाचा? आणि सगळ्यात जास्त शिस्तप्रिय कोण होतं? म्हणजे जर शिस्तबद्ध आता तू दाखवलंयस एजे म्हणून, तर तिकडे कोण होतं घरात? ॲक्च्युली बाबा होते स्ट्रिक्ट. आई पण कधी कधी स्ट्रिक्ट व्हायची, पण राईट रिझनवर स्ट्रिक्ट व्हायची. असं नाही की उगाचच म्हणजे मी रिबेल होतो ॲज अ चाइल्ड. मला माहिती आहे की मी खूप त्रास द्यायचो, त्यामुळे फटके मला मिळायलाच हवे होते, तर ते मिळाले पण आहेत बरेच. तर या आय मीन शिस्त होती घरात ऑब्व्हियसली, डिसिप्लिन. मला आठवते संडे टू संडे वी हॅड टू क्लीन एंटायर हाऊस. म्हणजे घरी हेल्प कोणाची, म्हणजे जे काम करायला येतं त्यांची पण हेल्प नाही आहे. सो बाबा म्हणायचे, मी आणि माझी बहीण वी हॅड टू ॲक्च्युली ते आर्मीच्या ब्रासचे सगळे आयटम्स असतात शो पीसमध्ये. तुम्ही टिपिकल आर्मी हाऊसमध्ये गेला तुम्हाला दिसेल की आर्मीचे आर्टिफॅक्ट्स वगैरे तुम्ही ठेवलेले असतात. ते ब्रासोनी साफ करायचे दर संडे बसून, आणि कोपरा बिकॉज बाबांना ते स्वच्छता खूप आवडायची. सो आम्हाला तेव्हा ती स्वच्छता डिसिप्लिन ते लहानपणापासून लागलेली होती ती. आणि सवय चांगली असते. अशी गोष्ट तुम्ही लहानपणापासून शिकता तर ते पुढे जाऊन अवघड होत नाही, की तुम्ही स्वतःच्या एका दुनियेत जाता तेव्हा तुम्ही एकटे राहता कधी कधी. तर यू नॉट डिपेंडेंट ऑन पीपल, यू आर सेल्फ सफिशियंट. सो ते लहानपणी शिकलो, ते खूप चांगलं झालं. म्हणालास की तू ओरडा खूप खाल्लायस आणि तू खूप मस्तीखोर होता. तुझ्या आणि बहिणीपेक्षा तू जास्त मस्तीखोर होतास, बरोबर? तर कम्प्लीट बुली. सो मला सांग, कधी असा ओरडा मिळाला आठवतं या गोष्टीसाठी तुला नेहमी आई ओरडते आणि आजही ती गोष्ट म्हणजे तू नाही आहे, ती शिस्त लागली नाही आहे तुला? ॲक्च्युली आईला विचारावं, ती खूप छान उत्तर दिलं याच्याबद्दल. पण आय ट्राय की त्यांना अपसेट कमी करू, की एवढं मी रिबेल नको व्हायला, बिकॉज त्यांचं पण वय झालं आता आणि दे आर सीइंग देअर ड्रीम्स थ्रू अस नाव. सो आय लाईक टू बी, त्यांना जे हवं ते करावं असं ठेवतो इच्छा, जेवढं मी करू शकतो तेवढं. फेवरेट मालिका कोणती? आई कोणती मालिका मराठीतली पाहते? आय थिंक तिला तुला पाहते रे खूप आवडायची, जीवर यायची ती. तर सुबोध, ऑब्व्हियसली सुबोध, त्याच्यावर काम पण केलं आहे मी. सुबोध आमच्या घरी पण आलं पुण्याला. सो एक नातं आहे, तर त्यामुळे तिला आवडायचं बघायला ते खूप. एक घरी आता तुझं एक लागलेलं असणार, तुझा एक टाईम आता स्लॉट लागलेला असणार, तेव्हा आई नॉनस्टॉप टी व्ही समोर असणार आहे. आता कितीही त्याच्यावर तुला काय काय रिॲक्शन्स देईल ते पाहणं खरं इंटरेस्टिंग आहे. ते आय एम वेटिंग फॉर दॅट ॲक्च्युली. काय वाटतं, हिरोईनमध्ये, मराठी हिरोईनमध्ये कोणाबरोबर तुला काम करण्याची इच्छा आहे? ज्यांना माझ्यावर काम करायची इच्छा असेल. तुला कोणाबरोबर इच्छा आहे का? मला कोणी चालेल, चांगली ॲक्ट्रेस असेल, पॅशन असेल, जिद्द असेल. सई, सोनाली, अमृता. अमृता बरोबर काम केलं आहे मी.
सई बरोबर काम नाही केलं, तिच्यावर करायला आवडेल. सोनाली बरोबर एक काम करण्याची संधी आली होती पण ती गेली. तो बहुतेक सई आणि अमृता बरोबर करीन पुढच्या वेळेला. बरं, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर का स्वप्नील जोशी? अरे हे नाही मी उत्तर देणार सगळं, दिस इज डायसी, मला फटके मिळतील नंतर. एक आन्सर द्यावं. नाही, ऑल ऑफ देम. आय कॅन बी बायस्ड. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. भेटत राहूया सर. थँक्यू सो मच. थँक्यू बघा.